शेतकऱ्यांची कटकट मिटलेली आहे। आता ई पीक पाहणीमध्ये डिजिटल क्रॉप सर्वेद्वारे शेतकऱ्यांची कटकट ही मिटणार आहे। तर मंडळी, राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 मध्ये 15 जुलै 2026 पासून केंद्र शासनाच्या DCMSH या डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यामध्ये ई पीक पाहणी केली जाणार आहे। यावर्षी 100% ई पीक पाहणी केली जाणार। ही ई पीक पाहणी 100% करण्यासाठी सहाय्यकांची मदत घेतली जाणार आणि 15 जुलै 2026 पासून सहाय्यकांच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून घेण्यात आलं आहे। तर केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यांना जमिनीचं क्षेत्रफळ, पिकांची लागवड, पिकांची आकडेवारी या सर्वांची माहिती देण्यासाठीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे। 100% माहिती या संदर्भात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो आहे आणि याच अनुषंगाने या उपलब्ध निधीमधनं डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यामध्ये ही ई पीक पाहणी केली जाणार। एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना पीक पाहणी केली जात असताना अँड्रॉइड मोबाईल नसणे, त्यामध्ये नेटवर्कचा अभाव असणे किंवा आणखी बऱ्याच बाबी या ई पीक पाहणी करण्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरत होत्या। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याबद्दल अवेअरनेस हा खूप कमी प्रमाणात होता आणि याबरोबर बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यामध्ये होत्या। त्यामुळे चुकीची आकडेवारी सुद्धा काही प्रमाणात येत होती आणि या सर्वांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा हा त्रास आता सरकार कमी करत आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण ई पीक पाहणी ही सहाय्यकांच्या माध्यमातून केली जाणार आहे। मंडळी, यापूर्वी आपण पाहिलं की या संदर्भात राज्य शासनात एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक विभागाला प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत। तहसीलदाराच्या माध्यमातून ई पीक पाहणीच्या सहाय्यकांची नेमणूक केली जाणार। त्यांना प्रति प्लॉट 10 रुपये, मिश्र प्लॉटसाठी 12 रुपये मानधन दिलं जाणार आणि यामध्ये जे काही गावांमधले महिला बचत गट असतील, अशा महिला बचत गटातील जे काही सदस्य या ई पीक पाहणीच्या सहाय्यकांसाठी इच्छुक असतील, अशा सदस्यांची नेमणूक करून ही ई पीक पाहणी केली जाणार। तर मंडळी, आपण जर पाहिलं तर या ई पीक पाहणीच्या बेसवरती दिल्या जाणाऱ्या योजना, दिली जाणारे अनुदान या सर्व बाबी या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे। ॲग्रीस्टॅक्स पीक पाहणी लिंक असल्यामुळे शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक्सचा जो मोबाईल नंबर आहे, ॲग्रीस्टॉकचा जो मोबाईल नंबर आहे, तो या मोबाईल नंबरमधनं ही ई पीक पाहणी झाल्यानंतर त्याची माहिती देखील दिली जाणार आहे। अतिशय तंतोतंत आणि योग्य अशी माहिती या ॲग्रीस्टॉकच्या मोबाईल नंबरवरनं ही देता येण्यासारखी आहे, कारण यामध्ये यापूर्वीचे असलेलं अंतर आणि अंतराची अट ही आता कमी करण्यात आली आहे। 20 मीटरची जी अट होती ती कमी करण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीनं डाटा कॅप्चर करून ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करण्याची यामध्ये तरतूद ठेवण्यात आलेली आहे। तर बरेचसे बदल आता या 15 जुलैपासून होणाऱ्या ई पीक पाहणीच्या ॲपमधनं हे करण्यात आलेले आहेत। तर मंडळी, राज्य सरकारने खरीप हंगाम 2026 पासून ई पीक पाहणीच्या पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला। आता ही प्रक्रिया केंद्र शासनाच्या DCSMH या नवीन ॲप्लिकेशनद्वारे नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत 100% पूर्ण केली जाण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे। यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीपासून दिलासा मिळणार आहे आणि पिकांची अचूक आकडेवारी ही देखील उपलब्ध होणार आहे। येत्या 15 जुलै 2026 पासून राज्यभरात नवीन डिजिटल क्रॉप सर्वे DCS प्रणाली लागू केली जाणार आहे। पूर्वी शेतकरी स्वतः ई पीक पाहणी करत होते, परंतु आता ही जबाबदारी शासन नियुक्त सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जमिनीचं क्षेत्रफळ आणि पिकांची अचूक आकडेवारी ही गोळा करणे हे या मोहिमेचं मुख्य असं उद्दिष्ट आहे। यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे। तर प्रति प्लॉट मानधन हे 10 रुपये आणि मिश्र पीक जर असेल तर 12 रुपये प्रति प्लॉट मानधन हे सहाय्यकांना देखील मिळणार आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय योग्य अशी उपक्रम सध्या सरकारकडनं राबवला जातो आणि तसा GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे। GRची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत।